झोपेचे सोंग घेतलेले लांडग्यांना महिला आरक्षण नकोय, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल, तर राजकीय स्तरावरून पुन्हा एकदा विरोधकांना डिवचलं. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत मनात शंका, बारामतीच्या सांगता सभेत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा अपघातावर पहिल्यांदा जाहीर भाष्य, तर सत्य बाहेर येईपर्यंत शांत बसणार नाही, मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार. गुंडू अशोक खराच्या पत्नीच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी, यापूर्वी 2 वेळा सुनावणी पुढे ढकलली, आज निर्णय होणार का याकडे लक्ष. एसआयटी चौकशी दरम्यान भोंदू खराची प्रकृती बिघडताच खरातवर तातडीनं उपचार केल्याची माहिती, खरातला डोकेदुखी, मळमळ, उलटीचा त्रास. अशोक खराचे ठाणे कनेक्शन उघड, महापालिकेतील क्लर्क महिलेवर फिरवला लिंबू, खरात आणि निवृत्त अतिरिक्त आयुक्त महेश आहेर विरोधात गुन्हा. परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणातील 5ही आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी, 27 एप्रिलपर्यंत आरोपींचा मुक्काम पोलीस कोठडी. केदारनाथ धामला जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज, केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, यंदा 10 दिवस लवकर केदारनाथ यात्रा सुरू. पेट्रोल डिझेलची चिंता मिटली, आता 85% इथेनॉलवर होणार गाड्या, केंद्र सरकार फ्लेक्स फ्युएल वाहनांना प्रोत्साहन देण्याची तयारी. 23 आणि 24 एप्रिलला मुंबई पुणे एक्सप्रेसवे 6 तास बंद, डोंगरगाव कुसगाव पुलाच्या कामासाठी निर्णय, वाहन चालकांना पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन. मुंबईत भाजपच्या महिला आरक्षण समर्थनातील जन आक्रोश मोर्चावेळी वाहतुकीची कोंडी, संतप्त महिलेनं कारमधून उतरत मोर्चातले नेते आणि पोलिसांना विचारलं जाब. सोलापुरात 34 बालमाता असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला, विविध पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, आरोपींमध्ये डॉक्टरांचाही समावेश. सरकारी कर्मचारी संपाचा आरोग्य सेवेवर परिणाम, संपामुळे रायगडमध्ये रुग्णसेवा विस्कळीत, कंत्राटी कर्मचाऱ्यांवर रुग्णसेवेचा भार. मराठवाड्यामध्ये पीक विमा रखडण्याची शक्यता, तांत्रिक अडचणी मार्गी लावू, आमदार राणा जगजितसिंग पाटील यांची माहिती. राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी पावसासह गारपिटीचा इशारा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भ आणि कोकणातला अलर्ट, हवामानातील बदलामुळे ऐन उन्हाळ्यामध्ये पावसाळ्याचं फिलिंग.